माझे नाव निधी आहे. आम्ही 4 बहिणी होतो आणि आम्हाला एक भाऊ होता, जो माझ्या 2 मोठ्या बहिणींपेक्षा तिसरा आणि लहान होता. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचे लग्न झाले होते. आता माझ्या भावाचे लग्न करण्याची वेळ आली होती, पण त्याला लग्न करायचे नव्हते. तो म्हणाला की आता त्याला त्याच्या उरलेल्या 2 बहिणींचे लग्न आधी करायचे आहे. त्यानंतरच त्याचे लग्न होणार. आई भावाला खूप सांगायची की आधी तू लग्न कर, घरात सून येईल. त्यामुळे माझ्या मुलींचे लग्न करणे मला सोपे जाईल. पण त्याने आईचे ऐकले नाही. पण मी आईला स्पष्ट सांगितले होते की मला आधी अभ्यास करायचा आहे आणि मला अजून लग्न करायचे नाही. तर माझ्या धाकट्या बहिणीला अभ्यासात रस नव्हता. मी आईला सांगितले होते की तुझी इच्छा असेल तर तू तिचे लग्न करू शकतेस. माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. मला माझ्यापेक्षा आणखी एक बहीण लहान होती. माझ्या भावाचा तो ज्या कॉलेजमध्ये शिकला त्याच कॉलेजमधला एक मित्र होता. तो कधीकधी आमच्या घरी यायचा. दिसण्यात तो खूप छान होता आणि तो माझ्या भावाच्याच वयाचा होता. पण माझ्या लक्षात आलं होतं की तो जेव्हाही आमच्या घरी यायचा तेव्हा तो माझ्याकडे लक्षपूर्वक पाहायचा आणि मला पाहून मंद हसायचा. पण मी त्याच्या हसण्याला कधीच प्रतिसाद दिला नाही. मला माहीत नाही की तो स्वतःला काय समजतो. एकदा मी घरी एकटी होते तेव्हा तो माझ्या भावाबद्दल विचारत आमच्या घरी आला. मला असे वाटले की त्याला माझ्याशी बोलायचे आहे. पण नंतर माझी आई आली आणि तो घाबरला. त्याचे संकेत मला हळूहळू समजत होते. मला त्या मुलाबद्दल वाईट वाटू लागले. तो दिसायला नक्कीच चांगला होता, पण त्याचा हेतू माझ्यावर होता. मी माझ्या आईला किंवा भावालाही त्याच्याबद्दल सांगितले नाही, कारण माझ्या भावाची त्या मुलाशी असलेली मैत्री बिघडू नये असे मला वाटत होते. पण आता जेव्हा तो आमच्या घरी यायचा तेव्हा मी दुसऱ्या खोलीत जायचे. त्याचे डोळे मला शोधत असल्याचे माझ्या लक्षात आले. माझा अभ्यास चालू होता आणि मी बहुतेक माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायची. मी निरुपयोगी गोष्टींपासून दूर राहिले, कारण मला भीती होती की चुकीच्या गोष्टी केल्याने माझ्या अभ्यासाचे नुकसान होईल. असेच काही दिवस गेले. मी कॉलेजला गेले होते. कॉलेजवरून घरी आल्यावर आमच्या घरी पाहुणे होते. हे सर्व पाहुणे पाहून मला धक्काच बसला. ही काही नवीन माणसं वाटत होती. मी त्यांना ओळखतही नव्हते. तेव्हा माझ्या लहान बहिणीने मला सांगितले की हे भावाचा मित्र प्रशांतचे कुटुंब आहे. मी म्हणाले, बरं, त्याचे कुटुंबीय आपल्या घरी काय करायला आले आहेत? मला बघून माझी बहीण हसायला लागली आणि म्हणाली, प्रशांतसाठी त्यांनी तुझे नाते आणले आहे. माझ्या बहिणीने जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, या मुलाची एवढी हिंमत की नाते घेऊन त्याने त्याच्या आईला माझ्या घरी पाठवले. माझी बहीण म्हणू लागली, ताई, आता काहीही झाले तरी मुलगा खूप चांगला आहे आणि तुला माहीत नाही की भावाच्या सर्व मित्रांमध्ये प्रशांत सर्वात श्रीमंत आहे. त्याचे वडील आता या जगात नाहीत, पण त्याच्या वडिलांनी बरीच मालमत्ता जोडली आहे, जी प्रशांतच्या नावावर आहे. जर तू त्याच्याशी लग्न केलेस तर तू त्याच्या घरावर राज्य करशील. मी माझ्या बहिणीला चिडवत म्हणाले, तू गप्प बस. मी आईला स्पष्टपणे नकार दिला आहे की मी लग्न करणार नाही. मला आता माझा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर मला नोकरीही करायची आहे. आपण मध्यमवर्गीय लोक आहोत आणि आपल्या हाताखाली वडीलही नाहीत. आपल्याला फक्त एक भाऊ आहे. त्याच्या कमाईने आपण आपले जीवन जगत आहोत. शेवटी किती दिवस आपण आपल्या भावावर ओझे बनून राहणार आहोत? मला नोकरी करून भावासोबत हे घर चालवायचे आहे. मला पूर्ण आशा आहे की आई हे नाते नाकारेल. माझे ऐकून माझी बहीण म्हणाली, आधी या लोकांना जाऊ तर दे, त्यानंतर बघूया काय होतंय. मी फ्रेश होण्यासाठी गेले होते. जवळपास 2 तास आमच्या घरी बसून ते निघून गेले. काही वेळाने माझी आई खोलीत आली आणि म्हणाली, निधी, तू खूप भाग्यवान आहेस. तुझे नाते कोठून आले आहे तुला माहिती आहे का? प्रशांतने प्रशांतच्या घरून त्याची आई आणि बहिणीला तुझ्या नात्यासाठी पाठवले आहे. त्यानेच तुला पसंत केले आहे. आणि बघ, ते मोठे लोक स्वतःहून तुझा हात मागायला आपल्या गरीब घरी आले आहेत. त्याच्या आईला कोणाच्या घरी जायलाही वेळ नाही. ती स्वतः आपल्या मुलाच्या इच्छेने आपल्यासारख्या गरीब लोकांकडे आली आहे. मी पोराकडच्यांना हो म्हणाले आहे, कारण मला प्रशांतमध्ये कोणताही दोष आढळत नाही. इतका श्रीमंत आहे. त्याच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी त्याची सर्व मालमत्ता प्रशांतकडे हस्तांतरित केली होती. तू सुखात राहशील तिथे. मी आईला विचारले, तू त्या लोकांना नात्यासाठी हो म्हणालीस का? तर आई हो म्हणू लागली. मी हो म्हणायला अजिबात उशीर केला नाही, कारण अशी नाती फक्त भाग्यवान मुलींनाच येतात. तुला माहीत आहे, त्या मुलाच्या आई आणि बहिणीने तुला पाहिलेही नाही. आमच्या मुलाला आवडलेली मुलगी चांगलीच असेल असे ते म्हणाले. तरीही आम्ही त्यांना तुझा फोटो दाखवला. पण तू कॉलेजमधून कधी आलीस? मला माहीत असते तर मी तुला नक्कीच त्यांच्याशी सामना करायला लावले असते. पुढच्या आठवड्यात ते लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी येतील. तुझा भाऊ आणि मी या नात्याने किती आनंदी आहोत हे तुला माहीत नाही. मी आईला म्हणाले, आई, तू शुद्धीत आहेस का? तू काय बोलतेस ते कळत नाही. आई म्हणू लागली, आता तुला शुद्धीवर यावं लागेल. नोकरी करण्याचा हा हट्ट सोड आणि गुपचूप लग्न करून स्वतःचे घर सेटल कर. मी म्हणाले, आई, मला तो मुलगा आवडत नाही. मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही.
माझी आई म्हणाली, हे बघ, मी त्या लोकांना हो म्हटलं आहे आणि ते खूप श्रीमंत लोक आहेत. तुला तो मुलगा आवडत नाही हे कोणाला कळाले तर लोक आपल्याला मूर्ख समजतील आणि म्हणतील की या लोकांनी इतके चांगले नाते नाकारले. प्रशांत खूप चांगला मुलगा आहे. त्याचा अभ्यास पूर्ण झाला की तो त्याचा व्यवसाय सांभाळेल आणि मग त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी मृत्यूपूर्वी इतकी संपत्ती सोडली आहे की त्याला व्यवसाय सांभाळण्याचीही गरज नाही. माझी आई खूप खुश झाली आणि मला मिठी मारून म्हणाली, तुला माहीत नाही की मी या नात्याने किती आनंदी आहे. मला माझ्या धाकट्या मुलीसाठी असेच कौटुंबिक नाते हवे आहे. तुमच्या 2 मोठ्या बहिणी अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत, पण मी तुमच्या वतीने निश्चिंत राहील, कारण माझी मुलगी अशा कुटुंबात जात आहे जिथे लोक त्यांच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध आहेत. मी म्हणाले, आई कसल्या गोष्टी बोलते? तुला तुझ्या मुलीचे लग्न प्रशांत श्रीमंत आहे म्हणून करायचे आहे का? तो श्रीमंत असला आणि त्याने मला सुखी ठेवले नाही तर या संपत्तीचा उपयोग काय? आई म्हणू लागली, शुभ शुभ बोल. तू तिथे आनंदी का नाही होणार? शेवटी तुला प्रशांतने स्वतःच पसंत केले आहे आणि तो तुझ्यावर प्रेम का नाही करणार? तो तुझ्यावर खूप प्रेम करेल. मला माझ्या आईचा खूप राग आला. शेवटी ती मला न विचारता पोराकडच्यांना हो कशी म्हणू शकते? माझ्या घरातील सर्वजण या नात्याने खूप खुश होते, पण मला अभ्यास करायचा होता. पण माझी इच्छा कोणालाच समजली नाही. मी पण माझ्या भावाशी बोलायचा प्रयत्न केला, पण भावाने पण सांगितले की प्रशांत खूप चांगला मुलगा आहे आणि मला माझ्या बहिणीचे लग्न प्रशांतच्या घरी करायचे होते. पण प्रशांतशी बोलायची कधीच हिंमत झाली नाही, कारण त्याचा आणि आपला काहीच मेळच नाही. तो कुठे आणि आपण कुठे. पण तरीही त्याने तुला पसंत केले आणि नातेसंबंध घरच्यांना पाठवले. ह्याचा मला खूप आनंद झाला आहे. आता मी लवकरच तुझं लग्न प्रशांतसोबत करणार आहे. माझ्या भावाचे बोलणे ऐकूनही मला धक्काच बसला. मला नोकरी करायची आहे हा माझा मुद्दा कोणीही समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. माझ्या भावाने सांगितले होते की या घरातील परिस्थिती हाताळण्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. तुला नोकरी करायची गरज नाही. आणि मग मी माझा आनंद माझ्या घरच्यांच्या आनंदासमोर पुरला गेला. मला सर्वात जास्त राग प्रशांतवर आला होता, ज्यामुळे माझे स्वप्न भंगले. नाते माझ्या घरी पाठवून त्याने मोठी चूक केली होती, कारण मला त्याच्याबद्दल काहीच भावना नव्हती. पण नाते पाठवल्यानंतर मला त्याच्यावर आणखीनच चिडचिड होऊ लागली. एका आठवड्यानंतर त्याचे कुटुंबीय आमच्या घरी आले आणि लग्नाची तारीख निश्चित केली आणि माझ्यासाठी अनेक भेटवस्तू आल्या होत्या. परंतु मी त्यापैकी एकही उघडले नव्हते, कारण मला ना माझ्या लग्नात रस होता ना माझ्या सासरच्या लोकांमध्ये. पण कपूर इंडस्ट्रीजचे मालक प्रशांत कपूर यांच्याशी माझे संबंध आल्याचे ज्याला कळले ते मला खूप भाग्यवान म्हणत होते. प्रशांत हा माझ्या भावाचा मित्र होता. त्याने माझ्या भावालाही अनेकदा मदत केली होती. अनेक वेळा माझ्या भावाला पैशांची गरज भासली तेव्हा त्याने माझ्या भावाला पैसे दिले, जे माझा भाऊ अभिमानाने परत करायचा. घरात सगळीकडे लग्नाचे वातावरण होते. माझ्या आईनेही माझ्यासाठी खूप तयारी केली होती. पण प्रशांतने भावाला सांगितले होते की त्याला ना हुंडा नको आहे ना दागिने. तो फक्त मला पसंत करतो आणि तो फक्त माझ्याशी संबंधित होता. या प्रकरणाबद्दल माझे कुटुंबीय, त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे खूप आभारी होते. मग माझ्या लग्नाचा दिवसही आला. त्या दिवशी मी खूप रडले, जेव्हा माझी सर्व स्वप्ने भंग पावली. आणि मग निरोप घेऊन मी माझ्या सासरच्या घरी गेले. माझे सासरचे इतके श्रीमंत होते की माझ्या लग्नात कशाचीही कमतरता नव्हती. प्रशांतचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. माझ्या घरामध्येही खूप छान स्वागत झाले. प्रशांत खूप खुश दिसत होता, पण मी दुःखी होते. पण आता जे काही होते तो माझा नवरा होता आणि मी मनात ठरवले होते की आता मला सर्व गोष्टी विसरून माझे नवीन आयुष्य सुरू करायचे आहे, कारण आता माझे लग्न झाले आहे. आता काहीच करता येत नाही. मी वधू म्हणून खोलीत माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. कदाचित माझी प्रतीक्षा लांबणार होती, कारण हे लोक श्रीमंत होते आणि सकाळी उशिरा उठायचे. रात्र खराब करणे त्यांच्यासाठी सामान्य होते. मी खोलीच्या सजावटीकडे आजूबाजूला पाहत होते, जी खूप छान सजलेली होती आणि खोलीत एक विचित्र सुगंध पसरत होता, जो मला खूप आवडत होता. रात्री 2च्या सुमारास माझे पती खोलीत आला आणि माझ्याजवळ बसला. त्याने प्रेमाने माझा पदर उचलला आणि म्हणाला, निधी, तुला माहीत नाही की मी या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होतो. शेवटी आज तू माझ्यासमोर माझी पत्नी बनून बसली आहेस. मला तू खूप आवडलीस. कितीतरी वेळा मी तुझ्यावर प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण कोणीतरी आपल्यामध्ये आलं किंवा तू माझ्यापासून दूर राहायला लागलीस. म्हणूनच मी ठरवलं की मी तुझ्या भावनांशी खेळणार नाही, तर तुला पत्नी बनवून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. याच कारणामुळे मी माझ्या घरी माझ्या आवडीबद्दल सांगितले आणि माझी आई आनंदाने तुझा हात मागायला गेली. मी माझ्या पतीशी बोलत नव्हते. तो म्हणाला, तू माझ्याशी बोलणार नाहीस का? तुला मी आवडत नाही का? मी म्हटलं, नाही, तसं काही नाही. तुम्ही खूप चांगले आहात. मी हे सांगताच तो हसायला लागला. मी त्याच्याशी अजून काही बोलणार होते तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला आणि तो मला माफ कर म्हणत बेडवरून उठला आणि कॉल अटेंड करायला बाजूला गेला.
इतक्या रात्री कोणाचा फोन आला माहीत नाही. संभाषण संपवून तो पुन्हा माझ्या शेजारी बसेल याची मी वाट पाहत होते. मी आता त्याची पत्नी झाल्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल चांगले विचार निर्माण होऊ लागले. असो, आता जुन्या गोष्टी आठवून उपयोग नव्हता. माणसाने आपले नवीन जीवन नेहमी आनंदाने सुरू केले पाहिजे. मला आनंद वाटू लागला होता, पण कदाचित माझा आनंद थोड्या काळासाठीच होता. माझ्या छोट्याशा आनंदाला अचानक कोणाची तरी नजर लागली. कॉलवर बोलल्यावर माझा नवरा माझ्याकडे आला आणि म्हणाला, निधी सॉरी, तुला थोडा वेळ थांबावे लागेल. माझा एक मित्र अमेरिकेहून माझ्या लग्नात सहभागी होण्यासाठी आला आहे. तो आज सकाळी येणार होता, पण त्याची फ्लाईट उशिराने उतरली. म्हणूनच त्याला यायला एवढा वेळ लागला. आणि त्या बिचाराला माझं लग्नही जमलं नाही. त्याला इथल्या कोणाबद्दल जास्त माहिती नाही. म्हणूनच मी त्याला घ्यायला विमानतळावर जात आहे. हे काम माझ्याशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही. मला फक्त 1 तास लागेल. तू माझी वाट बघ. मी लगेच येईल. आणि मग मी तुझे चेहरा बघण्याची भेटही आणायला विसरलो होतो. तेही मी आईकडे ठेवले आहे. मी त्यांच्याकडून ते घ्यायला विसरलो होतो. तुला काही अडचण नसेल तर मी जाऊ का? मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, हो तुम्ही जा. तर माझा नवरा म्हणू लागला, तुला या नव्वदूच्या कपड्यांमध्ये खूप भारी वाटत असेल. तू एक काम कर, त्यांना बदल आणि तुला सोपे होईल. या कपड्यांमुळे तुला थकवा जाणवणार नाही. मी आता आल्यावर स्वतःच्या हाताने तुला चेहरा पाहण्याची भेट देईल. असे म्हणत माझा नवरा हसायला लागला. मी त्याला म्हणाले ठीक आहे. म्हणून तो खोलीच्या बाहेर गेला आणि मला वाटले प्रत्येक व्यक्तीला आपत्कालीन परिस्थिती येते. माझे पती घरी येईपर्यंत मी इतर कपडे घालते आणि पुन्हा तयार होते, कारण माझा मेकअप देखील थोडा खराब दिसू लागला होता. मी माझे कपाट उघडले आणि माझे कपाट बाहेर काढले तेव्हा मला दिसले की कपाटात बरेच डिझायनर आणि सुंदर कपडे ठेवले होते. मी त्यांच्याकडून एक साधा सूट काढला आणि तो घातला आणि थोडा मेकअप पण सेट केला आणि मग मी बेडवर बसून माझ्या नवऱ्याची वाट पाहू लागले. बेडवर बसून कंटाळा आल्यावर मी इकडे तिकडे चालू लागली. तासाहून अधिक काळ लोटला होता, पण माझा नवरा अजून परतला नव्हता. चालता चालता थकवा आल्यावर मी बेडवर पडून राहिले. विश्रांती घेण्याचा विचार केला, पण अचानक मला आवाज आला. तो आवाज काय होता मला काहीच समजत नव्हते. खूप लोक जमा झाल्यासारखे वाटत होते आणि रडण्याचा आवाज येत होता. मी घाबरले होते. तेवढ्यात अचानक रूमचा दरवाजा उघडला आणि माझी नणंद खोलीत आली आणि मला मिठी मारत रडत म्हणाली, वहिनी भैया, असं म्हणत ती जोरजोरात रडू लागली. तिच्या रडण्याचा अर्थ मला समजला नाही. मी तिला विचारले, काय झाले, का रडते आहेस? तर ती म्हणाली, वहिनी तुम्हाला माहीत नाही का, भाऊ हे जग सोडून गेला आहे. तिचे अचानक बोलणे ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, काय बोलते? तो तर त्याच्या मित्राला घ्यायला गेला होता. तर माझी नणंद म्हणाली, नाही नाही वहिनी, भावाचा वाटेत अचानक अपघात झाला आणि त्याने जागीच हे जग सोडले. भैयाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तू खाली ये, सगळे तुला बोलावत आहेत. माझ्या नंदेचे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी तशीच उभी राहिले. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. माझ्या नंदेने माझा हात धरून मला खाली नेले. मी खाली जाऊन पाहिले तर एका पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला मृतदेह जमिनीवर पडला होता आणि त्याभोवती बरेच लोक जमा झाले होते. माझ्या सासूबाई आणि माझ्या नवऱ्याचा भाऊ आणि त्यांच्या बहिणी खूप रडत होत्या. माझा विश्वासच बसत नव्हता की माझ्याशी नुकतीच बोललेली व्यक्ती अचानक कशी काय मरेल. मी रडायला लागले. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटले. मी नुकतीच एक विवाहित स्त्री बनले होते आणि आता मी विधवा देखील झाले होते. माझ्या सासूबाई माझ्या शेजारी बसल्या होत्या आणि मला मिठी मारून रडत म्हणाल्या, बघ तुझा नवरा हे जग सोडून गेला आहे. माझे कुटुंबीयही आले होते आणि माझा भाऊही रडत होता, कारण त्याचा मित्र हे जग सोडून गेला होता. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खतरनाक दिवस होता. प्रशांतचा चेहरा पुन्हा पुन्हा माझी नजर सोडत नव्हता. मी रडत बेशुद्ध पडले आणि प्रशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मला पाहून आई पण खूप रडत होती. माझ्या मुलीला तिच्या आयुष्यात सुख मिळणार होते असं ती सांगत होती, पण तिला इतकं मोठं दुःख मिळेल असं वाटलं नव्हतं. मी खूप रडत होते. नवऱ्याची आठवण करून मी वेडी झाले होते, पण मी शुद्धीवर होते. माझा नवरा मला एवढ्या लवकर या जगातून सोडून कसा निघून जाईन हे मला सहन होत नव्हते. विमानतळावर तो त्याच्या मित्राला भेटायला गेला होता. तासाभरात येतोय असं सांगितलं, पण तो परत आलाच नाही. अशा पद्धतीने मला सोडून गेला. माझ्या सासूबाईंनी माझ्या आईला सांगितले की ती आमच्या मुलाची विधवा आहे, ती आमच्या घरीच राहणार. बरेच दिवस उलटून गेले होते. माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही माझे घर सोडले होते आणि मी माझ्या पतीची विधवा म्हणून माझ्या सासरच्या घरी जीवन जगत होते. माझ्या पतीचे निधन होऊन 1 आठवडा झाला होता जेव्हा मी आजारी पडले आणि माझ्या सासूबाईंनी मला औषध घ्यायला सांगितले. ते औषध घेतल्यानंतर मला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आणि मी नुसतीच दिवसभर झोपायची. एके दिवशी माझी तब्येत खूप खराब झाली होती. मला श्वास घेता येत नव्हता आणि मी श्वास घेण्यासाठी वेड्या गोष्टी करत होते. कधी मी स्वतःला मारायला लागली तर कधी घरातील सामान उचलून फेकून द्यायची, कारण मला कसा तरी श्वास घ्यायचा होता आणि मग मी वेदनेने कुडकुडत बेशुद्ध झाले. मी कदाचित 2-3 दिवस बेशुद्ध राहिले.
पण जेव्हा मी माझे डोळे उघडले आणि शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये असल्याचे पाहिले. माझ्या शेजारी एक नर्स होती. तिने मला विचारले, आता तुला कसे वाटते? मी तिला म्हणाले, मी ठीक आहे. ती म्हणाली, 1-2 दिवसांनी तू बरी होशील. त्यानंतर तुला तुझ्या खोलीत पाठवले जाईल. तिचे बोलणे ऐकून मी हैराण झाले आणि विचारू लागले की मला कोणत्या खोलीत पाठवले जाईल आणि माझे कुटुंब कुठे आहे? मला काय झाले? तर ती म्हणाली, पागलखान्यात फक्त वेडे लोकच येतात. आता संपूर्ण कुटुंब तर त्यांच्यासोबत येत नाही ना. मी हैराण झाले आणि म्हणाले, काय? पागलखान्यात? तर नर्स म्हणू लागली, अरे मॅडम, हेच मानसिक आश्रय आहे जिथे तुम्ही दाखल आहात. आमच्या इस्पितळात वेडे रुग्ण ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. मी म्हणू लागले, पण मी वेडी नाही. तर माझे बोलणे ऐकून नर्स जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली की प्रत्येक वेळा म्हणतो की मी वेडा नाही. असं म्हणत ती हसत पुढे सरकली. पण आजूबाजूला पाहिलं तर अनेक रुग्ण बेडवर पडून विचित्र काम करत होते. मी खरोखरच मानसिक आश्रयस्थानात आले होते हे पाहून मला धक्काच बसला. मी वेडी नसूनही मी इथे कशी येऊ शकते याचा विचार करूनच माझं डोकं दुखू लागलं आणि मी जोरात किंचाळत होते की मला जाऊ द्या, मी वेडी नाही. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मला विचित्र औषधे दिली जात होती. त्यामुळे माझे भान हरपले आणि मी बेशुद्ध अवस्थेत एका बाजूला पडून होते. मला इथे कोणी आणले हे मला समजले नाही. कारागृहाप्रमाणेच वेड्यांसाठी वेगळ्या छोट्या खोल्या होत्या आणि या खोल्यांमध्ये मला एक छोटी खोलीही देण्यात आली होती. त्यात राहिल्यानंतर मला जणू काही तुरुंगात कैद झाल्यासारखे वाटले. इथल्या वेड्यांना एकमेकांना इजा होऊ नये म्हणून वेगळे ठेवले होते. पण मी वॉर्डनवर वारंवार ओरडले की मी वेडी नाही. मला इथे कोणी आणले आहे? कृपया मला सांगा. कृपया माझ्या कुटुंबाला कॉल करा. मला इथून जायचे होते, पण माझा आवाज ऐकू येत नव्हता. मी अशीच ओरडत राहिले आणि माझ्या मनावर खूप ताण दिल्याने माझे मन खूप कमजोर होत होते. एके दिवशी मी अंथरुणावर झोपले होते. तेव्हा मध्यरात्र झाली होती. एक वॉर्डन माझ्याकडे आली आणि म्हणाली, तू खूप सुंदर आहेस. तू खरंच वेडी नाहीस का? मला वाटले की ती मला मदत करायला आली आहे. कदाचित मला या वेड्या आश्रयातून ती बाहेर काढेल. मी म्हणाले की हो, खरंच मी वेडी नाही आहे. मग ती म्हणाली की ठीक आहे, मी तुला इथून बाहेर पडण्यास मदत करीन, परंतु त्यासाठी तुला डॉक्टरांना खुश करावे लागेल. ती कोणत्या डॉक्टरांबद्दल बोलत होती ते मला समजले नाही. मग ती मला विचारात हरवलेली पाहून म्हणाली, अरे काळजी करू नकोस, मी तुला इथून बाहेर काढते. मला माहीत आहे तू वेडी नाहीस. तिचे बोलणे ऐकून मला आनंद झाला. मला वाटले की कदाचित ती मला मदत करत असेल, पण ती मला मदत करत नव्हती. उलट ती एक मोठी योजना करून माझ्याकडे आली होती आणि नंतर मला वरिष्ठ डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेली. मला डॉक्टरांच्या स्वाधीन करत ती म्हणाली, डॉक्टर साहेब, मला माहीत आहे ही गरीब मुलगी वेडी नाही आहे. त्यासाठी तिला तुमच्या मदतीची गरज आहे. डॉक्टरांनी माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि म्हणाले, मी तिला नक्कीच मदत करेल. मी पटकन डॉक्टरांसमोर हात जोडले. माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी हात जोडून वारंवार डोके हलवत होते आणि म्हणत होते, कृपया डॉक्टर, कृपया मला इथून बाहेर काढा. मी वेडी नाही. म्हणून डॉक्टरांनी पटकन माझा हात धरला आणि म्हणाले, हो, मला माहीत आहे तू वेडी नाहीस. म्हणूनच मी तुला माझ्याकडे बोलावले आहे. तो मला सांगू लागला, तू इथे बस, मी आत्ताच आलो. त्याचे बोलणे ऐकून मी आरामात बसले. डॉक्टर आणि वॉर्डन दोघेही कॅबिनच्या बाहेर गेले होते. डॉक्टरांनी बाहेरून दरवाजा बंद केला. दोघेही एकमेकांशी बोलत असल्याचे मला दिसत होते, कारण मला ते दोघेही खिडकीतून स्पष्ट दिसत होते. मी खिडकीजवळ जाऊन ते काय बोलत आहेत ते ऐकू लागले. मी पाहिलं की डॉक्टर खिशातून नोटांची एक जाळजूड काढून वॉर्डनला देत आहेत आणि सांगत आहेत की आज तू माझं मन प्रसन्न केलंस. ही मुलगी खरोखरच खूप सुंदर आहे. तू आता जाऊ शकते. काय होत आहे ते मला समजत नव्हते. डॉक्टर वळून खोलीच्या दिशेने येत असल्याचे मी पाहिले. मी लगेच जाऊन खुर्चीवर बसले. डॉक्टर कॅबिनमध्ये येताच त्यांनी आतून दरवाजा बंद करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांना पाहून मी उभी राहिले आणि म्हणाले, डॉक्टर साहेब, दार का बंद करताय? तर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, अरे काळजी करण्याची गरज नाही, मला फक्त तुला मदत करायची आहे. असे म्हणत तो हळूहळू माझ्या जवळ येत होता आणि मला स्पर्श करत होता. मी त्याला ढकलले, त्यामुळे तो मागे पडण्यापासून वाचला. त्याने माझ्या तोंडावर जोरदार चापट मारली आणि म्हणाला, मी वॉर्डनला तुझ्या सौंदर्यासाठी खूप पैसे देऊन आला आहे. आता जास्त तामझाम दाखवायची गरज नाही आणि आवाज काढायचीही गरज नाही. मी म्हणाले, तर तुम्ही लोक इथे निरागस मुलींसोबत हे सर्व करता? तर तो म्हणाला, हो, तसेच समज. आता तुझी पाळी. माझी विनवणी करूनही त्याने माझ्या सन्मानाशी खेळ केला आणि मग त्याने मला असे इंजेक्शन दिले, ज्यानंतर मला खूप अशक्त वाटू लागले आणि माझा आवाजही येत नव्हता. कदाचित ते इंजेक्शन अशक्तपणाचे असेल की मी कमजोर व्हावे आणि कोणालाही काहीही सांगू शकणार नाही आणि मी इथून पळून जाऊ शकत नाही. मला माझ्या खोलीत पाठवले. मी फक्त डोळे आणि कान उघडे ठेवून बेडवर पडून होते. मी सर्व काही पाहू शकत होते. मला सगळं ऐकू येत होतं, पण उठून काहीच करता येत नव्हतं. मला माझ्या आयुष्याबद्दल वाईट वाटू लागलं.
मी वेडी नव्हते, पण या हॉस्पिटलवाल्यांनी मला वेडं केलं आहे. पण सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे मला इथे कोणी आणलं होतं. मी माझ्या सासरच्या घरी होते. मी ठरवले होते की मी बरे होत आहे असे वाटताच मला काहीतरी करून इथून पळून जावे लागेल. पण इथे चोख बंदोबस्त होता. मी कशापासूनही पळू शकत नव्हते. आज रात्री पुन्हा चोर मला वॉर्डन डॉक्टरकडे घेऊन गेला. असेच बरेच दिवस गेले. मी 2 दिवसांपासून डॉक्टरांकडे जाण्याची गरज नव्हती. कदाचित डॉक्टर कुठेतरी बाहेर गेले असतील. मला इथून पळून जाण्याची चांगली संधी होती. कारण जेव्हा जेव्हा डॉक्टर तिथे असायचे तेव्हा मला अशक्तपणाचे इंजेक्शन दिले जायचे. त्यामुळे मी अशक्त अवस्थेत बेडवर पडून राहायचे. पण या 2 दिवसात मला बरं वाटत होतं. म्हणूनच मी शांतपणे हॉस्पिटलच्या दारात पोहोचले. लपून बसले. पण गेटवर एक गार्ड बसला होता. मला त्याच्यापासून वाचावे लागले. मागून कोणीतरी येताना दिसले तेव्हा मी पटकन एका कोपऱ्यात लपले. मी पाहिले की एक वॉर्ड बॉय होता जो गार्डशी बोलत होता. दोघेही एकमेकांशी बोलण्यात इतके मग्न होते की मी दार उघडले आणि शांतपणे तिथून निघाले आणि मग रात्रभर भटकत राहिले. रात्रीच्या अंधारात मला एक जागा दिसली. तो एक ढाबा होता आणि तो यावेळी बंद होता, कारण रात्रीचे 4 वाजले होते. मी ढाब्याच्या बाहेर जमिनीवर आडवी झाले आणि मग झोपी गेले. सकाळी ढाब्याचा मालक आल्यावर त्याने विचारले, "तू कोण आहेस?" माझी अवस्था खूप वाईट होती. 2 दिवस काही खाल्ले नव्हते. माझा आवाजही बाहेर येत नव्हता. माझी अवस्था इतकी वाईट झाली होती की माझे केस विखुरलेले होते आणि माझा चेहरा देखील खूप मलिन दिसत होता. मी वेड्याचा पोशाख घातल्यामुळे मी कोणत्या तरी हॉस्पिटलचा पेशंट आहे हे त्या माणसाला समजले असावे. त्याने विचारले, "कुठून आलीस?" मी त्याला सांगितले नाही की मी पागलखान्यातून पडून आले आहे. मी म्हणाले, "मला काहीतरी खायला द्या. मी बरेच दिवसापासून उपाशी आहे." माझे म्हणणे ऐकून मालकाला वाटले की मी भीक मागत आहे, म्हणून त्याने मला खायला दिले. पण मी तिथून कुठेही गेले नाही. पण त्यानंतर मला तिथून पळावे लागले, कारण त्याचे ग्राहक यायला लागले होते. कसं तरी मी माझ्या आईच्या घरी परत आले आणि माझी प्रकृती आणखीनच खालावली होती, जेणेकरून मला कोणी ओळखू शकणार नाही. पण मला माहीत होतं की मी आता घरी गेले तर माझे कुटुंबीय मला नक्कीच ओळखतील. घरी गेल्यावर तिथे कुलूप आहे हे पाहून मी रडायला लागले आणि मोठ्या आशेने आणि कष्टाने मी इथपर्यंत पोहोचले होते. मी सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या कुटुंबाची वाट पाहत राहिले. कदाचित ते कुठेतरी गेले असावेत, पण ते आत्तापर्यंत यायला हवे होते. अजून का आले नाहीत? या आशेने मी घरभर फिरत होते, पण तिथे कोणीच आले नाही. मी आजूबाजूच्या लोकांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी वेडी झाल्यावर हे लोक हे शहर सोडून गेले होते. ते दुसरीकडे कुठेतरी राहत असल्याचे ऐकले. आमच्या शेजारची बाई मला ओळखू शकली नाही, कारण माझी अवस्था अगदी भीक मागणाऱ्या बाईसारखी झाली होती. सकाळपासून रात्र झाली होती. माझ्या घरासमोर उभी राहिली आणि मग परत या ढाब्यावर आले, जिथे मी काल रात्री थांबले होते. दिवसभर गेला होता. मला भूक लागली होती आणि तहान लागली होती. मी विचार केला की मी त्या रेस्टॉरंटमध्ये गेले तर रेस्टॉरंटचा मालक मला नक्कीच काहीतरी खायला देईल. मला माझ्या आयुष्याबद्दल वाईट वाटू लागलं. मला स्वतःचा जीव घ्यावासा वाटला, पण आता जीव घेऊन काही उपयोग नव्हता, कारण माझ्यानंतर रडायलाही कोणीच उरले नव्हते. मी मोठ्या कष्टाने ढाब्यावर पोहोचले होते आणि मग तिथे पोहोचल्यावर मी हात जोडून मालकाला जेवण देण्यास सांगितले आणि माझ्या मागे कोणी नाही असे सांगितले. "मी इथे तुमच्या ढाब्यावर पडून झोपेल. मला इथून हाकलून देऊ नका. इथे सोडून माझ्याकडे दुसरी जागा नाही. तुमच्या ग्राहकांना माझ्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही." तो मालक खूप दयाळू होता. तो म्हणाला, "ठीक आहे, मी तुला फक्त अन्न देऊ शकतो. मी एवढीच मदत करू शकतो. याशिवाय मी दुसरे काही करू शकत नाही." मी म्हणाले, "खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी हे पुरेसे आहे." रात्रीची वेळ होती आणि मी ढाब्याच्या मागे जमिनीवर पडले होते. कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने मी घाबरले होते. हो, कारण आज पहिल्यांदाच मी मोकळ्या आकाशाखाली झोपले होते. माझ्या डोक्यावर छप्पर नव्हते. काल थकव्यामुळे झोप लागली, पण आज मला या एकटेपणाची आणि सुनसान परिसराची भीती वाटत होती. पडून राहून मी खूप रडू लागले. पण मी उठून बसले. चेहऱ्यावर हात ठेवून अज्ञात गोष्टींचा विचार करत होते. तेवढ्यात मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी वळताच माझ्या मागे एक भीक मागणारा माणूस दिसला. त्याला पाहून मला भीती वाटली. त्याच्या चेहऱ्यावर पांढरी दाढी मिशी होती आणि त्याने जुने फाटलेले कपडे घातले होते. तो मला सांगू लागला, "मला तुझे सर्व सत्य माहीत आहे. मला तुझे समर्थन करायचे आहे. आपणास माझ्यासोबत येणे आवडेल का?" त्या माणसाचे बोलणे ऐकून मला अस्वस्थ वाटू लागले, कारण हा माणूससुद्धा काही फ्रॉड असू शकतो, जो मला घेऊन माझ्यासोबत काहीतरी चुकीचे करेल. पण मग मला वाटलं, माझ्यासोबत आत्तापर्यंत खूप काही चुकीचं झालंय. यापेक्षा हा माणूस माझ्यासोबत काय चूक करेल? मला विचार करता करता त्या माणसाने विचारले, "माझ्याशी लग्न करशील का? तू खूप सुंदर मुलगी आहेस आणि तुझी अवस्था बघून असे वाटते की काळाने तुला खूप छळले आहे. मी तुझी खूप काळजी घेईल. मी तुला कधीही काही कमी पडू देणार नाही. मला सांग, तू माझ्याशी लग्न करशील का?" मी त्याला सांगितले की जगाला वाटते की मी वेडी आहे आणि हा रेस्टॉरंट मालक मला भिकारी समजतो. हे सगळं माहीत असूनही तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का? तर तो म्हणाला, "मी तुला आधीच सांगितले की मला तुझ्या संपूर्ण आयुष्याबद्दल माहिती आहे.
तुझ्यासोबत काय झालं आणि तू कशी वेडी झालीस हे सगळं मला माहीत आहे. म्हणूनच मी तुला लग्नाची ऑफर देत आहे. मी म्हणू लागले, पण तू कोण आहेस? तेव्हा तो म्हणाला, मी भगवंताने पाठवलेला संत आहे, जो तुझ्या मदतीला आलो आहे. हे समजून घे. मी मनात विचार केला आणि त्याला म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तर तो म्हणाला, तुला माझ्यासोबत माझ्या घरी यावे लागेल, कारण मी माझ्या बायकोला इथे रस्त्याच्या मधोमध एका निर्जन ठिकाणी सोडू शकत नाही. काही अंतर चालून गेल्यावर त्याने मला त्याच्यासोबत एका घरात आणले. त्याने घराचा दरवाजा उघडला आणि लाईट लावताच मी थक्क झाले, की या घरात तर सर्व सुखसुविधा आहेत. तो तर सामान्य भिकाऱ्यासारखा दिसतो, पण त्याचे इतके छान घर आहे आणि त्या घरात सर्व काही उपलब्ध आहे. तरीही तो भीक का मागतो? मी हा सगळा विचार करत होते आणि मी मागे वळून पाहिले तर तो माणूस दाढीमूछ काढत होता. मी त्याच्याकडे बारकाईने पाहत होते, पण अचानक त्याचे खरे रूप समोर आल्यावर मी जोरात किंचाळले. मी बेशुद्ध होण्यापासून वाचले. त्याने मला धरले. ही व्यक्ती दुसरे कोणी नसून माझा नवरा प्रशांत होता. माझा नवरा मेला होता. मग हा कोण होता? मनात अनेक प्रश्न घुमत होते. तो म्हणाला, तुला काळजी करण्याची गरज नाही, मी तुला सर्व काही सांगेन. मीच तुझा नवरा आहे. त्याला पाहून मी ढसाढसा रडायला लागले आणि त्याला मिठी मारून म्हणाले, प्रशांत, तू कुठे गेला होतास? तो म्हणाला, तू आरामात बस, मी तुला संपूर्ण गोष्ट सांगतो. आधी त्याने मला थंड पाणी प्यायला दिले आणि मग माझा हात धरून त्याने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितले की माझा एक मित्र लग्नाच्या दिवशी अमेरिकेतून माझ्या लग्नासाठी येणार होता, पण तो आला नाही. रात्री त्याचा फोन आल्यावर तो म्हणाला, मी आलोय, मला घ्यायला ये. मी त्याला घ्यायला जात होतो आणि गाडीत बसलो होतो, तेव्हा अचानक मला माझ्याच त्या मित्राचा फोन आला. मी कॉल रिसीव्ह केला आणि माझ्या मित्राला 5 मिनिटे थांबायला सांगितले की मी आत्ताच विमानतळावर पोहोचणार आहे. मी जे बोललो ते ऐकून माझा मित्र आश्चर्यचकित झाला आणि विचारले की तू विमानतळावर का जात आहेस? तुझी पहिली लग्नाची रात्र असल्याने मी तुला विचारावे की तू तुझ्या बायकोकडे गेला आहेस की नाही, यासाठी मी कॉल केला. त्याचे बोलणे ऐकून मी हसायला लागलो आणि म्हणालो, कसल्या वेड्या गोष्टी बोलतोय? तू मला फोन केलास की मी विमानतळावर आहे, मला घ्यायला ये. मी फक्त तुला घ्यायला येत आहे. माझा मित्र म्हणू लागला, तू वेड्यासारखे बोलत आहेस. मी विमानतळावर असल्याचे कधी सांगितले? मी तुला दिवसा फोन करून सांगितले होते की मी येऊ शकणार नाही, माझे येणे रद्द झाले आहे. माझ्या मित्राने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले. गाडी चालवताना मी त्याच्याशी बोलत होतो आणि त्याच्याशी वाद घालत होतो. त्याला मी माझी चेष्टा करू नकोस असे सांगत होतो की मी माझ्या बायकोला खोलीत माझी वाट पाहण्यासाठी एकटे सोडले आहे, फक्त तुला घेऊन येण्यासाठी. तो मला समजवायचा प्रयत्न करत होता की तुला कोणीतरी फसवलं आहे. मी तुला कॉल केला नाही. तू बघू शकतो की माझ्या नंबरवरून तुला कॉल आला नाही. गाडी चालवताना मी माझा मोबाईल बघितला आणि कोणाच्या नंबरवरून कॉल आला होता ते तपासले, पण माझ्या मित्राच्या नंबरवरून कॉल आला नव्हता. हे पाहून मला धक्काच बसला. आता माझे लक्ष माझ्या मोबाईलवर होते. तेव्हा अचानक माझ्या गाडीला कोणीतरी मागून जोरात धडक दिली आणि माझी गाडी तिथून निघून जाऊन एका झाडावर आदळली आणि मग मी बेशुद्ध झालो. शुद्धीवर आल्यावर मला माझ्या फॅमिली डॉक्टरांकडे दाखल करण्यात आले. 1 तासानंतर मी लवकरच शुद्धीवर आलो. मला खूप जखमा झाल्या होत्या. माझ्या कौटुंबिक डॉक्टरांनी मला एक गोष्ट सांगितली, ज्यामुळे माझे मन उडाले. तो म्हणू लागला, तुझा अपघात झाला नाही, तर तुझा अपघात केला गेला. मला माहीत आहे तुझ्याशी हे सर्व कोणी केले. आमचे फॅमिली डॉक्टर माझ्या वडिलांचे अगदी जिवलग मित्र होते आणि त्यांना माझ्या सावत्र आईने खूप पैसे दिले होते आणि प्रशांतने मरावे असे सांगितले होते. तिने माझ्या फॅमिली डॉक्टरांना प्रशांतला विषचे इंजेक्शन द्यायला सांगितले होते, जेणेकरून त्याचा मृत्यू होईल. कारण माझ्या सावत्र आईला माहीत होते की माझा इतका गंभीर अपघात झालेला नाही. माझ्या फॅमिली डॉक्टरांनी तिच्या सांगण्यानुसार पैसे घेतले होते, पण त्यानंतर त्यांनी मला हे सर्व काही सांगितले होते, कारण माझी सावत्र आई माझ्याशी हे सर्व का करत आहे हे माझ्या फॅमिली डॉक्टरला माहीत होते. तो एक प्रामाणिक व्यक्ती होता. खरे तर मी माझ्या मृत वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांनी माझ्या सावत्र आईशी पुनर्विवाह केला, जिला तिच्या पहिल्या पतीपासून 2 मुली आणि 1 मुलगा होता. परंतु माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी सर्व मालमत्ता माझ्याकडे हस्तांतरित केली. माझ्या सावत्र आईला राग आला की त्यांनी सर्व मालमत्ता सर्व मुलांना समान रीतीने का दिली नाही. माझी सर्व संपत्ती त्यांच्या नावावर करण्यासाठी त्यानेच मला हा अपघात घडवून आणला आणि तिनेच तुला पागलखान्यात पाठवले होते. तिने मानसिक आश्रयातील डॉक्टरांनाही पैसे दिले आणि तुझी प्रकृती खालावल्यावर तिने तुला मानसिक आश्रयस्थानात दाखल केले आणि या मुलीला औषधे देऊन वेडी करा असे सांगितले. तू वेडी झाली आहेस असा विश्वासही तिने तुझ्या घरच्यांना करून दिला. बऱ्याच दिवसांनी मी बरा झालो. माझ्या सावत्र आईच्या म्हणण्यानुसार डॉक्टर काकांनी मला मृत घोषित केले होते आणि माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. माझी सावत्र आई तिच्या योजनेत यशस्वी झाली होती. तिला वाटले की मी मेलो आहे, पण डॉक्टर काकांनी मला हॉस्पिटलमधून गायब केले आणि काही दिवस त्यांच्या घरी ठेवले आणि मी मेल्याचे सर्वांना सांगितले. मी बरा झाल्यावर मला तुझी आठवण आली. मला तुला भेटायचे होते. मला वाटले की या लोकांनी तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी पाठवले असावे. मी माझी ओळख बदलली होती आणि मी ओळख बदलून तुला शोधण्याचा प्रयत्न करत होतो.
मी तुझ्या माहेरच्या घराबाहेर पहारा देत असे, पण तू मला तिथे कधीच दिसली नाही. त्या लोकांनी तुझे काय केले हे मला माहीत नव्हते, पण माझी नजर अजूनही तुझ्या आईच्या घरावर खिळलेली होती की तू कुठेही असलीस तरी एक ना एक दिवस तू तुझ्या आईच्या घरी नक्की येशील. आता तू तुझ्या आईवडिलांच्या घरी गेलीस तेव्हा तुला पाहून मला खूप आनंद झाला. मला खूप हायसे वाटले, पण तुझी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटले की कदाचित माझ्यामुळेच त्या लोकांनी तुझी ही अवस्था केली असावी. तुझ्या आईच्या घराला कुलूप लागलेले पाहून तू इथे आलीस तेव्हा मी तुझ्या मागे आलो होतो आणि तुझ्याबरोबर होतो. आता माझ्या उपस्थितीत तुला कोणी त्रास देऊ नये म्हणून. तुला रडताना पाहून मला वाटले की आता मला तुझ्याशी बोलावे लागेलच आणि म्हणून मी तुला माझ्या जागेवर इथे आणले आहे. हे माझ्या मित्राचे घर आहे. माझ्या बाबांनी दुसऱ्या शहरात बंगला बांधला होता. तोही माझ्या नावावर केला होता. पण त्या बंगल्याबद्दल फक्त माझी सावत्र आई आणि तिच्या मुलांना माहिती नाही. माझ्या एका मित्राकडे त्या बंगल्याची चावी आहे. आमचे सर्व मित्र तिथे एकत्र पार्टी करायचे. मी तुला तिथे घेऊन जाईल आणि आपण दोघं आपलं आयुष्य तिथे घालवू आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू. प्रशांतचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यानेही आयुष्याची मोठी लढाई जिंकली होती. मग मी त्याला पागलखान्यात माझ्यासोबत काय झाले ते सांगितले. माझी अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटले, पण नंतर त्याने मला समजावून सांगून सांत्वन केले की काळजी करण्याची गरज नाही. तू एक वाईट स्वप्न पाहिले म्हणून हे सगळं विसरून तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर. आता तुझे वास्तव हे आहे की मी तुझ्या पाठीशी आहे आणि आता तुला माझ्यापासून कोणी वेगळे करू शकत नाही. अशात प्रशांत आणि मी त्या बंगल्यात गेलो. तिथे गेल्यानंतर माझे पती काम करू लागले आणि त्याच्या क्षमतेने त्याने पुन्हा स्वतःसाठी चांगला व्यवसाय उभारला. प्रशांतच्या सावत्र आईने आम्हा दोघांचे जे काही केले ते आम्ही सहन केले. तिने जे केले त्याची शिक्षा देव तिला नक्कीच देईल. माझ्या कुटुंबियांना लोक नकारात्मक गोष्टी सांगून त्रास देत होते की त्यांची मुलगी दुर्दैवी आहे. तिने लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याला खाऊन टाकले आणि आता वेड्या मनस्थितीत बसली आहे. माझ्या आईला आणि माझ्या भावाला या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या. त्यामुळेच त्यांनी वैतागून तो परिसर सोडला. पण आता मी माझ्या पतीसोबत सहज जीवन जगत आहे आणि आनंदी आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथा रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.